आता बातमी येते राष्ट्रवादीमधून. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेबद्दलची ही बातमी. विलिनीकरणासंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं वारंवार सकारात्मक वक्तव्य होत असतानाच आता अचानक विलिनीकरण होणार नसल्याचं का सांगतायत, असा प्रश्न हसन मुश्रीफ यांना पडलाय. या संदर्भात चर्चा करणार असल्याचं मुश्रीफांनी म्हटलं. यावर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिलंय. मुश्रीफांच्या वक्तव्याचं आपल्याला आश्चर्य वाटतंय. अजित पवारांची इच्छा आम्हाला पूर्ण करायची होती, मात्र तेव्हा अशी उत्तरं का दिली गेली याचं स्पष्टीकरण शशिकांत शिंदेंनी दिलंय. नाही, त्या दिवशी दोन्ही वक्तव्य मी बघितली. पवार साहेबांनी मोदी साहेबांचं परराष्ट्रामध्ये जाणं आणि देशाची इब्रत वाढण्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे ते महत्त्वपूर्ण आहे आणि ते मला वाटतं योग्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जे काम करतायत परदेशामध्ये देशाच्या या संकटातून बाहेर काढण्यासाठी याबद्दल कौतुक केलं, त्याबद्दल मनापासून मी आभारी आहे. परंतु विलिनीकरणाबद्दल सातत्यानं प्रयत्न करणारी मंडळी विलिनीकरण होणार नाही हे सांगितल्यावर आम्ही सुद्धा अचंबित झालेलो आहोत आणि त्यामुळं आमच्याही मनामध्ये प्रश्न आहे, बा असे कसे प्रश्न होऊ शकतात. कारण विलिनीकरणाबद्दल ते सातत्यानं ही मंडळी प्रयत्न करत होती, पण अचानकपणाने त्याने हा का निर्णय घेतला मला वाटतं. मुंबईला गेल्यानंतर मी सविस्तरपणे माहिती घेईन. विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मी त्या दिवशी स्पष्ट शब्दात सांगितलं की हा विषय आता संपलेला आहे. हसन मुश्रीफ साहेबांनी असं स्टेटमेंट केलं त्याचंच मला आश्चर्य वाटतंय. मला वाटतं की त्यांनी आम्ही ही भूमिका का घेतली, बात ओपन जाएगी तो बहुत दूर तक जाएगी. मी आहे तिथंच तेवढं थांबवतो.